ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके। मैं गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके। घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत से सिंचन। मंगल घट ढल के, मंगल घट ढल के, ज्योति कलश छलके। ज्योति यशोदा धरती गैया, नील गगन गोपाल कन्हैया। श्यामल छवि झलके, श्यामल छवि झलके, ज्योति कलश छलके। सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके। नमस्कार मित्रांनो, मी द्वारकानाथ संजगिरी आपल्या या कार्यक्रमात स्वागत करतो. भूप रागातलं हे गाणं वातावरण किती प्रसन्न करतं नाही, ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रसन्न वाटतं. लता दिदींवरचा कार्यक्रम करणं म्हणजे मला असं वाटतं की शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. रामसुद्धा भानगडीत पडला नसता, मला असं नको सीता, पण हे शिवधनुष्य नको. ह्याचं कारण असं आहे की लता दिदींची 26-27 गाणी कशी काय शोधायची. जे नवरे आहेत माझ्यासारखे आणि बायकोला घेऊन पैठणीच्या दुकानात गेलेले आहेत त्यांना माझं दुःख कळेल की समजा एखाद्या बायकोला घेऊन तुम्ही एका पैठणीच्या दुकानात गेलात आणि तुमच्यासमोर अशा 100 पैठण्या टाकल्यात आणि बायकोला सांगितलं एक उचल, तर ती 100 तास गेले तरी डिसाईड करू शकत नाही. तसंच ह्या लता दिदींच्या गाण्यांसारखं आहे. कुठून आणि कशी गाणी घ्यायची. शेवटी एक आम्ही असं ठरवलं की जे विविध संगीतकार आहेत त्या संगीतकारांचं एक गाणं घ्यायचं. बरं, प्रत्येक संगीतकाराचं एक गाणं शोधणं ही सुद्धा अत्यंत कठीण गोष्ट आहे. जे मला पटेल ते वासू परंपरेला पटणार नाही, ते आणखीन तिथे बसलेल्या माणसाला पटणार नाही. मग ह्या गाण्यांची निवड करताना आम्ही अशी एक आयडिया केलेली आहे की सर्वसाधारणपणे जे रसिक असतात त्यांना काय आवडतं, पॉप्युलर गाणी कुठली, जे अतिशय असे म्हणजे ज्याला मर्मज्ञ म्हणतात असे रसिक असतात त्यांच्यासाठी 2-4 गाणी, आमचे गायक, आमचे म्युझिशियन्स, त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट, या सगळ्याचा विचार करून आम्ही ही 26 गाणी 26 संगीतकारांची जी आहेत ती सिलेक्ट केलेली आहेत. हा प्रसाद आहे, हा गोड मानून घ्या, कारण शेवटी सत्यनारायणचा प्रसाद जो असतो तो कुणीही केला तरी गोड लागतो. त्यामुळे लता मंगेशकरांचा गाण्याचा प्रसाद हा नेहमीच गोड लागणार आहे. कुठलंही गाणं घेतलं तरी माझा चॉईस कदाचित तुमचा नसेल आणि ह्या सर्व गाण्यांवर लता मंगेशकरांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे ही जी गाणी आहेत ही त्यांचीच गाणी आहेत, त्यांनीच निवडलेली आहेत असं समजायला काही हरकत नाही. लता दीदींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे संगीताच्या दृष्टीने विचार केला तर खऱ्या अर्थाने गुलाम हैदर याने आणलं. या गुलाम हैदर या माणसाचे, या म्युझिक डायरेक्टरचे आपल्या फिल्म इंडस्ट्रीवर डोंगरा एवढे उपकार आहेत. शमशाद बेगम, नूरजान आणि लता मंगेशकर अशा 3 दिग्गज गायिका त्यांना हात या गुलाम हैदरने दिला. गुलाम हैदर हा माणूस पार्टिशन नंतर पाकिस्तानमध्ये गेला
आणि तो नंतर पाकिस्तानमध्येच राहिला. पण ज्यावेळेला लता मंगेशकरांचा प्रश्न आला तेव्हा तो स्वतः तिला फिल्मिस्तानमध्ये शशधर मुखर्जींकडे घेऊन गेला आणि सांगितलं की हिला तुम्ही ब्रेक द्या, हा उद्याचा आवाज आहे. शशधर मुखर्जी हे थोडे तापटग्रस्त, त्यांनी सांगितलं लता दिदींचा आवाज चालणार नाही, हा अत्यंत पातळ आवाज आहे, हा फिल्म इंडस्ट्रीत चालणार नाही. गुलाम हैदरने त्याला असं उत्तर दिलं की आज तुम्ही मालक आहात त्यामुळे तुम्ही हिला नाकारताय, पण उद्या निर्मात्यांची अख्खी रांग हिच्या घराच्या समोर लागेल त्यावेळेला माझे शब्द तुम्हाला आठवतील. तिथून गुलाम हैदर लता मंगेशकरला घेऊन बॉम्बे टॉकीज मध्ये गेले आणि तिथे मजबूर नावाचा सिनेमाचं गाणं त्याने रेकॉर्ड केलं. मालाड स्टेशनवर 555 पाकिटावर ठेका धरत त्याने तिला चाल ऐकवली आणि रिहर्सल करून घेतली. तोच कित्ता त्याच्यानंतर खेमचंद प्रकाश निघाला. खेमचंद प्रकाश सुद्धा एका यांच्याकडे त्याला प्रोड्युसरकडे घेऊन गेले होते. चंदूलाल शहा नावाचा तो प्रोड्युसर होता. त्या चंदूलाल रणजित मूव्हीटोन या कंपनीचा मालक, त्यांनी सुद्धा लता दिदींचा आवाज नापास केला. काय माणसं होती हो, लता दिदींचा आवाज नापास करतात. पण अशी माणसं चिकार असतात. तुम्हाला त्या अमिताभ बच्चनचा आवाज सुद्धा नापास केला होता आणि त्या प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी अमिताभ बच्चनचा आवाज लागतो. त्यावेळेला खेमचंद प्रकाशने सुद्धा हेच उत्तर दिलं त्यांना आणि ते घेऊन त्याला बॉम्बे टॉकीज मध्ये गेले आणि त्याला महल सिनेमा सुरू होता. महल सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. महल मध्ये लता दिदींचा आवाज वापरला गेला. आएगा आने वाला हे गाणं जे आहे ते टेप केलं गेलं. तिथे सुद्धा हे शशधर मुखर्जी आडवे आले आणि त्यांनी सांगितलं हे गाणं सिनेमातून काढून टाका. खेमचंद प्रकाश त्यांच्याबरोबर लढले आणि ते सांगितलं हे सगळ्यात चांगलं गाणं आहे, हे काढू नका. आपलं नशीब, फिल्म इंडस्ट्रीचं नशीब, लता मंगेशकरांचं नशीब की शशधर मुखर्जींनी ऐकलं आणि ते गाणं तसंच ठेवलं गेलं. रेकॉर्डिंगच्या वेळेला तो जो पहिला शेर म्हटला जातो तो असा सिनेमामध्ये असा मागून आवाज येतो. त्याचं रेकॉर्डिंग कसं केलं असेल तर स्टुडिओच्या दारापासून शिरत तो शेर लता मंगेशकरांनी म्हटला आणि माईक मध्ये आल्यानंतर मग ते प्रॉपर गाणं सुरू केलं. त्यामुळे तो तशा प्रकारचा इफेक्ट तिकडे आला. आणि आणखीन एक गोष्ट या गाण्याबद्दल मला सांगायची वाटते की त्या काळामध्ये रेकॉर्डवर नाव हे जे कॅरेक्टर रंगवलेलं असतं किंवा ज्या कॅरेक्टरने ते गाणं म्हटलेलं आहे त्या कॅरेक्टरचं असावं. त्या सिनेमामध्ये मधुबालाचं कॅरेक्टर होतं कामिनी. त्या रेकॉर्डवर नाव कामिनीने गायलंय असं होतं. जनतेला कळेना की इतका सुंदर आवाज आणि ही कोण कामिनी. त्यावेळेला सगळ्या जनतेने सांगितलं की नाही जी गायिका आहे तिचा आवाज यायला पाहिजे आणि तिथपासून रेकॉर्डवर गायिकेचा आवाज यायला लागला. आएगा आने वाला नंतर लता मंगेशकरांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. ते गाणं तुमच्या समोर आम्ही पेश करतोय. चुपचाप है सितारे आराम से है दुनिया बेकल है दिल के मारे ऐसे में कोई आहट इस तरह आ रही जैसे कि चल रहा हो मन में कोई हमारे याद धड़क रहा है
इस आस के सारे आएगा 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 आने वाला आएगा आएगा आने वाला। आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा। दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं, दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं। कोई नहीं चलाता और तीर जल रहे हैं, कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं। तड़पेगा कोई कब तक बेआस बेसहारे, तड़पेगा कोई कब तक बेआस बेसहारे। लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे, आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा। भटकी हुई जवानी मंजिल को ढूंढती है, भटकी हुई जवानी मंजिल को ढूंढती है। माझी बगैर नैया साहिल को ढूंढती है, माझी बगैर नैया साहिल को ढूंढती है। क्या जाने दिल की कश्ती कब तक लगी किनारे, क्या जाने दिल की कश्ती कब तक लगे किनारे। लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे, आएगा 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 आने वाला आएगा 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 आएगा। आता जरा बरं वाटलं खरंच काळ आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही मद्य घेता, 8 वाजून गेले म्हणून विचारलं मी, पण पिना कोलाडा नावाचं कधी कॉकटेल जर तुम्ही घेतलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मदन मोहन आणि लता मंगेशकर कॉम्बिनेशन हे त्या पिना कोलाडा सारखं असतं. म्हणजे त्या मद्याला चव सुद्धा आहे आणि धुंदी सुद्धा. इतकं सुंदर ते असं त्याला कॉम्बिनेशन म्हणता येईल असं कॉम्बिनेशन आहे. फिल्मिस्तान स्टुडिओचे राय बहादूर चुनीलाल यांचा मदन मोहन हा मुलगा
आणि त्याचा जन्म बगदादला झाला. बगदादला, मी आता तो बगदादला फिरून पण गेला नसता, इराकचं काय झालं तुम्ही पाहतच आहे. पण ज्या वेळेला गुलाम हैदरने पहिल्यांदा लताला शहीद मध्ये, म्हणजे त्या काळामध्ये वापरलं शहीद मध्ये, मेन गाणं नव्हतं, भावा बहिणींवर चित्रित केलं जाणारं एक गाणं होतं, ते लता मंगेशकरांनी दिलं. आणि त्यावेळेला लता मंगेशकरांबद्दल अधूनमधून जर अरे तुरे म्हटलं तर ते प्रेमाने म्हटले असं घ्यावं, हा अनादर नाही. आपण आईला हाक मारताना आपण नेहमीच अरे तुरे मारतो, जे प्रेमाची मंडळी असतात त्यांच्याबद्दल आपण अरे तुरे करतो. तर बोलताना आपल्याला, आणि मी असं डायरेक्ट बोलत असतो, उत्स्फूर्तपणे बोलत असतो, त्यामुळे ते बऱ्याच वेळेला बोलताना अरे तुरे येऊ शकतं, पण हा अनादर नाही, हे जरा तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की, लता दिदीने विचारलं की माझ्याबरोबर कोण गायक आहेत गायला. त्यांना नाव सांगितले की मदन मोहन नावाचा एक गायक आहे. लता मंगेशकरला आश्चर्य वाटलं की मदन मोहन नावाचा गायक तिने कधी ऐकला नव्हता. त्यामुळे लता मंगेशकर थोडं नर्वस झाले की हा कोण आहे, कसा असणार आहे, कसा गाईल. ते दोघांचं गाणं रेकॉर्ड झालं आणि ते गाणं खूप चांगलं झालं. तेव्हा लता मंगेशकरांनी मदन मोहनला कॉम्प्लिमेंट्स दिले आणि त्याला सांगितलं की तुम्ही खूप छान गायलात. तर मदन मोहनने लता मंगेशकरांना सांगितलं, माझं जाऊन दे ग, मी गायक म्हणून ह्याच्या पुढे मला जास्त इंटरेस्ट नाहीये गायक म्हणून मोठं होण्यात, मला म्युझिक डायरेक्टर व्हायचं, आणि म्युझिक डायरेक्टर जेव्हा मी होईन त्यावेळेला तू माझ्यासाठी गाशील का, पहिला प्रश्न त्यांनी लता मंगेशकर. लता मंगेशकर अर्थात त्यावेळेला हो म्हणाली. पण जेव्हा आखे 1950 सालचा मदन मोहनचा पहिला पिक्चर त्यांनी साईन केला आणि लता मंगेशकरांना बोलवलं, त्यावेळेला लता दिदी गेल्या नाहीत. त्याचं कारण असं होतं की मदन मोहन बद्दल काही मंडळींनी लता मंगेशकरांचं मन कलुषित केलं, काहीतरी बऱ्या वाईट गोष्टी सांगितल्या असतील. नंतर लता दिदीने असं कळलं की आपल्याला जसं सांगितलं गेलं तसा मदन मोहन वाईट माणूस नाहीये, तर अत्यंत चांगला माणूस आहे. आणि लता दिदींनी त्याची माफी मागितली आणि त्या दिवसापासून मदन मोहन हा लता दिदींचा राखीचा भाऊ झाला. म्हणजे शहीद मधलं जे गाणं होतं त्या गाण्याची सुरुवात सुद्धा, ते गाणं बहीण भावांचं गाणं, मदन मोहन आणि लता दिदीने म्हटलेलं, दोघे राखीचे, मदन मोहन राखीचा भाऊ झाला आणि शेवटपर्यंत तो राखीचा भाऊ राहिला. आणि गंमत पहा की त्या सिनेमातलं नेमकं ते गाणं काढलेलं होतं, पण आयुष्यामध्ये मात्र ते भाऊ आणि बहीण म्हणून जगले. पुढे मदन मोहनकडे दिदीने 229 गाणी म्हटली, त्यातली 176 सोलो आहेत. मदन मोहननी लता मंगेशकरांना प्रचंड झुकतं माप दिलं, म्हणजे इतकं की आशा भोसले आणि मदन मोहनांना जाब विचारलं होतं की सगळ्या सामान्य ट्यून्स तू माझ्याकडे देतोस आणि चांगल्या ट्यून्स मात्र लता दिदींकडे सोपवतो. तेव्हा मदन मोहननी सुद्धा तिला असं उत्तर दिलं की जोपर्यंत मी जिवंत आहे आणि लता दिदी जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या चांगल्या ट्यून्स आहेत त्या त्यांच्याकडेच जाणार, त्याला पर्यायच नाही. तरी सुद्धा हा गझल किंग, ग्रेट गझल किंग, ह्या मला कमर्शियल यश जे म्हणतात ना ते अजिबात मिळालेलं नाही आहे. लता मंगेशकर असं म्हणतात की खऱ्या अर्थाने सगळ्यात चांगली गझल जर कोणी कंपोज केली असेल तर ती मदन मोहननीच केली. अनपढ मधले गाणं आपकी नजरोने समजा, ते गाणं ऐकल्यानंतर नौशाद सारखा माणूस म्हणाला की ते एक गाणं एका तराजूत आणि माझी सगळी गाणी दुसऱ्या तराजूत, तरी त्या गाण्याचा जो तराजू आहे तो अंमळ खाली जाईल. आणि त्या गाण्याची गंमत अशी आहे की मदन मोहन कुठेतरी लिफ्टने वरती जात होते, तळमजल्यावर लिफ्ट असताना त्याच्या डोक्यात ती ट्यून आली, 4थ्या मजल्यावर जाईपर्यंत ते गाणं कॉम्पोज झालं होतं. केवढा टॅलेंटेड हा माणूस असेल बघा. पण तरी सुद्धा त्यांना सिल्वर जुबलीचं यश मिळालं नाही. त्याला पहिलं सिल्वर जुबलीचं यश मिळालं ते व कोण थी या सिनेमामध्ये, आणि त्यातलं जे नैना बरसे जे गाणं आहे त्या गाण्याची ट्यून त्यांनी कित्येक वर्ष आपल्याकडे ठेवली होती, पण सिच्युएशन मिळत नव्हती म्हणून ती वापरली नव्हती. त्या सिनेमातलं आम्ही एक गाणं घेतलेलं आहे, लग जा गले, अतिशय सुंदर. लग जा गले, हसी रात, लग जा गले कि हसी रात हो ना,
given to understand that one section from the audience, they do not understand Marathi. Yeah. So in between I can switch to Hindi and English. But the whole I'm comparing, I cannot do in Hindi at the moment because whatever script I have got that in Marathi. But in between definitely I'll try to speak in English and Hindi if possible. Lata Didi had certain favorites, like we have certain favorites. Her idol was of course KL Saigal. बचपन में लता दीदी ने चंडीदास ये साइकिल का सिनेमा देखा and she declared that she is going to marry Saigal. उसके बाद she bought a radio. At that time she was not very rich. आपको पता है उनका जो बचपन था, उस बचपन में इतनी अमीरी नहीं उनके साथ थी. She bought the radio for 450 rupees and the first news she heard on the radio was death of Saigal. She threw that radio, she sold that radio. उनके जो strong likes and dislikes है उसमें कुछ मैं बताऊंगा. Outside India, she likes music of Beethoven, Mozart, symphonies, and Frank Sinatra. बड़े गुलाम अली खां के बारे में वो कहती है कि he had no weaknesses at all. ऐसी कोई भी शॉर्टकमिंग उनके म्यूजिक में, उनके गायकी में थी नहीं. आमिर खान साहेब ना ऐकताना असं तिचं म्हणणं होतं, लता दीदींचं म्हणणं आहे की एक साधू गातोय मंदिरात बसून असं वाटायचं. बिस्मिल्ला खानच्या सनईनंतर शी सेड की मी बाकी कोणाची सनई ऐकलीच नाही. अँड या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पन्नालाल घोषांच्या बासरीची, विच आय विल ट्राय टू स्पीक इन मराठी बिकॉज दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह. की लता दीदींचं असं म्हणणं होतं की त्यांची बासरी ही वाजत नसे, ती गात असे. त्याने एक उदाहरण दिलं की शंकर जयकिशनच्या वसंत बहार मधलं एक गाणं आहे, मैं पिया तेरी तू माने या ना माने. त्यात दोन गायिका होत्या असं लता मंगेशकर म्हणतात. एक मी स्वतः आणि दुसरी पन्नालाल घोषांची बासरी. दॅट इज द क्रेडिट शी गेव. अँड ऑफकोर्स शी लाईक्ड रविशंकर. बट शी सेज की अल्लाउद्दीन खां ते जे त्यांचे सासरे होते ते दोन्ही हाताने सतार वाजवायचे. रविशंकरनी स्वरबद्ध केलेला अनुराधा हा एक ग्रेट सिनेमा होता असं मला वाटतं. त्यांची गाणी ऐकल्यानंतर आजही कोणतरी कानात मध ओततोय असं वाटतं. विशेषतः त्यातला हाय रे वो दिन क्यों ना मधला हाय हे ज्या पद्धतीने लता दीदींनी उच्चारलंय ना, त्यामध्ये जगातला सगळ्यात जास्त दर्द भरलाय असं वाटतं. इतक्या सुंदर रीतीने हे गाणं त्यांनी पेश केलं. पण आम्ही ते गाणं घेत नाहीये. आजच्या मूडला साजेसं एक मस्त लाईट मूडचं गाणं घेते. फक्त एकच प्रॉब्लेम होता की लीला नायडू वॉज द हिरोईन ऑफ दॅट फिल्म अँड शी वॉज लेडी प्रदीप कुमार एट दॅट टाइम. सो एनिवे वी आर रिफरिंग टू दॅट सॉन्ग विच यू प्रोबेबली नो, जाने कैसे सपनों में खो गई अखियां. जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ, मैं तो जागी मोरी सो गई अखियाँ. जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ, मैं तो जागी मोरी सो गई अखियाँ. अजब दीवानी भई मुझसे अनजानी भई, अजब दीवानी भई
a story of 1946. नौशाद जी की स्टोरी है. करदा स्टूडियो में एक रिकॉर्डिंग हो रहा था और नौशाद जी कुछ टेलीफोन करने के लिए बाहर आए और उन्होंने एक आवाज सुनी. He was impressed with that voice. उसने पूछा कि ये लड़की कौन है, कौन गा रही है, कौन बाहर, ज्याला आपण मराठीत गुणगुणा म्हणतो ना तशी ती गुणगुणत होती. किसी ने कहा कि ऐसी ऐसी लड़कियां. नौशाद जी ने उन्हें अंदर बुलाया और पूछा कि तुम्हारा नाम क्या है. She said, my name is लता मंगेशकर. चांदनी रात, that film song was given to her. लता दीदींच्या आयुष्यात ती आलेली पहिली, नौशादकडे आलेली ती पहिली चांदणी रात्र. आणि त्याच्यानंतर फक्त पौर्णिमाच आली. म्हणजे लता मंगेशकर असा चंद्र होता की त्याने अमावस्या वगैरे कधी बघितलीच नाही, फक्त पौर्णिमा बघितली. आणि लता मंगेशकरमुळे नौशादच्या आयुष्यात सुद्धा पौर्णिमा आली. ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. कारण टिल देन नौशाद वॉज ऑलवेज युझिंग द व्हॉइस ऑफ जोराबाई अंबालावाली, नूरजहान, अमीरबाई कर्नाटकी, and of course his queen was शमशाद बेगम. they are all great singers, no doubt about it. लेकिन नौशाद खुद ऐसे कहते हैं कि उनका आवाज ये कोठेवाली का पुख्ता गायकी का आवाज था. that is what she said. and Lata Mangeshkar's voice was voice of a middle class girl who looks very very innocent. that is how he has described that voice. अंदाज के वक्त उन्होंने महबूब साहब से कहा कि मैं इन्हें गाना देना चाहता हूँ. महबूब was surprised. why लता मंगेशकर? He said just you listen to her. और जब पहला शूटिंग हुआ उस वक्त, इन रिकॉर्डिंग, सॉरी नॉट शूटिंग, उस वक्त नरगिस वॉज देयर, महबूब वॉज देयर, बट वो कोई दोनों में से लता मंगेशकर जी के सामने कोई नहीं आई. बिकॉज नौशाद फेल्ट कि वो नर्वस हो जाएगी. बट नौशाद वॉज अ ग्रेट टास्क मास्टर आय विल से. एकदा असं झालं की लता मंगेशकर खूप पाऊस पडत होता. पावसात ओली चिम्म झालेली लता त्यांच्याकडे रेकॉर्डिंगला उशीर आली. नौशादने त्याला परत पाठवला नाही. रेकॉर्डिंगला यायचं असेल तर वेळेवर यायला पाहिजे. नौशादने एका गाण्याचा लता मंगेशकरचा रिटेक 27 वेळा घेतलेला आहे. आणि अनेक रिटेक झाल्यानंतर लता मंगेशकरनाच नौशाद सांगत की यातला कुठला टेक घ्यायचा तो तू सिलेक्ट कर. He was a very very hard taskmaster. नौशाद did not want मुगले आजम actually. जब आसिफ उनके पास गए, पैसे लेके गए 1 लाख रुपीज at that time, तो नौशाद said no, I have got enough of movies, I don't want extra movie. तो जैसे पिक्चर में दिखाता है that cash notes actually आसिफ gave to नौशाद. नौशाद just turned his hand. तो सब जो जैसे हम पिक्चर में दाखवतात ना अशा नोट्या उडाल्यात तशाच्या नोटा सगळ्या नौशादच्या समोर पडल्या. नौशादची बायको हुशार होती, त्याने त्या सगळ्या नोटा बरोबर घेतल्या. 1 लाख रुपये सोडणं काय सोपी गोष्ट आहे का? आणि तिने समेट घडवून आणला. नौशादजीने तो सिनेमा घेतला मुगले आझम आणि अप्रतिम ग्रेट गाणी दिली. त्या अप्रतिम ग्रेट गाण्यामध्ये मोहे पनघट पे जे गाणं आहे त्या गाण्याबद्दल स्वतः नौशाद असं म्हणतात, त्यांनी लता दीदीने सांगितलं की तुझ्याकडे गळा आहे ना तो म्हणून अशा चाली मी लावू शकतो, नाहीतर इतर कोणच ते गाणं गाऊ शकणार. पण तरी सुद्धा आम्ही त्या सिनेमातलं गाणं घेतलेलं नाही. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की काही ड्युएट्स पाहिजेत, काही इतर चांगली गाणी पाहिजेत. जे आम्ही आत्ता गाणं घेतलेलं आहे ते गाणं ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने रोमॅन्टिक गीत आहे. तुम्हालाही वाटेल की आपणही दिलीप कुमार व्हावं आणि आपल्याबरोबर कुणीतरी सुंदर मीना कुमारी असावी, तिचा हात आपल्या हातात असावा आणि आपण असं म्हणावं, दो सितारों का जमी पे है मिलन. दो सितारों का ज़मीं पर है मिलन आज की रात. दो सितारों का ज़मीं पर है मिलन आज की रात. मुस्कुराता है उम्मीदों का चमन आज की रात. सितारों का ज़मीं पर
आज की रात, आज की रात। हुस्न वाले तेरी दुनिया में कोई आया है, तेरे दीदार की हसरत भी कोई लाया है। तोड़ दे पर्दे का चलन, आज की रात मुस्कुराता है उम्मीदों का चमन। आज की रात सितारों का ज़मीं पर है मिलन। आज की रात, आज की रात। जिनसे मिलने की तमन्ना थी वही आते हैं, चांद तारे मेरी राहों में पीछे जाते हैं। चूमता है मेरी कदमों को गगन, आज की रात सारी दुनिया नजर आती है दुल्हन। आज की रात दो सितारों का ज़मीं पर है मिलन। आज की रात, आज की रात। 1949 was very eventful year for Lata Mangeshkar. In 8 films, she gave 25 hit songs, and those films were Andaz, Barsat, Bazaar, Dulari, Ek Thi Ladki, Lahore, and Mahal. And the last and not the least was Badi Behan. Music given by, of course, Husnalal Bhagat Ram, the first musical pair, I can say music director pair. Husnalal was also a singer, a violinist, and Bhagat Ram used to play harmonium. They were both great musicians. They formed a pair, the first pair of music directors. And the most important thing है कि हुस्नलाल भगत राम के अंडर बहुत सारे म्यूजिक डायरेक्टरों ने पहले काम किया है. And see the irony of fate कि जब उनके पास वर्क नहीं था, they worked under the same music directors just as musicians. So that happens only in film industry. मी एक नक्की म्हणेन की लता मंगेशकरांनी ज्या यशाच्या पायऱ्या चढल्या त्या वेगवेगळ्या म्युझिक डायरेक्टरनी त्यांना त्या पायऱ्या खरं दिल्या. त्यात एक पायरी हुस्नलाल भगतरामची नक्की होती, कारण त्यांच्या काही सिनेमातली गाणी अतिशय ग्रेट नटखट अशी गोड गाणी आहेत. त्यातलं एक नटखट गाणं चुप चुप खडे हो जरूर कोई बात है, ते तुमच्या समोर आहे.
पुष्पा अँड संपदा. येस.